सकाळी सकाळी 9:10 झालीत. सूर्य आणि विराज चालला शाळेत 9:30 वाजता बालवडीत. विराज चला ना शाळेत, उरकलं तुझं रेडी? बस गाडी चल, तुला पटकन येतो मी शाळेत सोडून. विराज मला माघारी यायचंय, मला काम आहे. हा चल, बाय बाय कर, टाटा. हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज रानात जायचंय आता. तर ते म्हणलं तू रानात काल काय केलंय, काय केलंच नाही वाटतं. त्यामुळे त्यांना दाखवते की काल मी काय केलंय का नाही ते. तर आता जायचंय रानात आणि माळवं काढायचं होतं थोडंसं. पण आज काय लेकरांच्या ह्याने आवरलंच नाही, काय पोरगी आहे ना त्याने जास्त काय आवरलंच नाही. तर आता बघू रानातलं, मग उद्या बघू आता माळव्याचं, आहे का नाही. चला तर मग आम्ही आता दुकान बंद करून जायचंय रानात. चला बघू आता काय आहे. दीपाली आज उरकलं नव्हतं आणि आता म्हणजे मी काल लय काम केलंय रानात. आणि सकाळ सकाळी बी काय होतंय उरकाना, एकतर 8 वाजेपर्यंत थंडी पडतीये आणि त्याच्यानंतर पुन्हा पोरांना शाळेत डब्बे, दुकानाचं गिराईक, त्याच्यामुळे काय उरकत नाही. तर बघू आता काय दाखवते, एकदा बघून येतो मी बी. शेंगा बी काढायच्या होत्या, आता बघू उद्याच्याला काढू. आज लय उशीर झाला बघता बघता, म्हणजे जवळपास 9:30च्या पुढं, म्हणजे जास्त टाइम झालाय. अजून 10-20 मिनिटं वाढले असतील. पाहिलं नाही मी. चल बरं, चला बरं पटकन आता. गिराईक येईल. चला दीपाली मला घेऊन चालली आता रानात. काय काल काम केलं ना ते दाखवणार आहे. काय म्हणली? उंबी हे व्हायला लागली पाण्याचं, बघा म्हणलं. पाणी द्यायचं होय. हा हा, कपार रान वाळलंय ह्याचं. तर दीपाली मला आज आहे ना काल काय काम केलंय ते दाखवण्यासाठी रानात घेऊन चालली आहे. तर आज लय विषय हे झाला. काय झालं आज माळ्याचं राहिलं ना तसंच. आज टाइमच लय झाला बरं का. सकाळ लय टाइम झाला आम्हाला. घरचं उरकाना सध्याला. घासाला लसूण तिकडे मेथीला दिलंय पलीकड. बर, मेथीला दिलंय का? आता दीपाली दाखवती रानात काल काय काम केलंय. सकाळी लवकर एक तर उरकीत नाही उरकल्यामुळे काय झालं, आज माळवं तसंच राहिलं न्यायचं. कारण काय होतं, विराजचं उरकायचं पुन्हा सकाळ. काय म्हणती? मोठ्याने बोल म्हणजे आवाज येईल. काय ह्याला दिलंय सगळं पाणी, हे काय मेथीला आणि त्याला ह्या. तू दिलंय का ही? काल दिवसभर मेथी आली ना वाटतं, आहे का नाही? मेथी आली नाही चांगली उगवत. काल मी दिवसाच्यातच घातलाय सगळा पाणी देण्यात. दुपारचा म्हणजे दिवस म्हणजे दुपारी. 12 पासून 4 वाजेपर्यंत. तिकडे हरभरा आहे थोडासा. आणि ह्या वाफ्यात कसं काय नाही आलं? गवार आहे का, त्याच्यामुळे दिसत नाही वाटतंय. आणि हे 2 वाफे मेथीची आहेत. ते बघा चुका आहे इथं साईडनी. आणि मेथी काढायची ना दीपा? कोणती हे बियासाठी ठेवली का? त्याला आल्यात ना शेंगा आता. हा हा हा, अशा बारकाल्या शेंगा आल्या त्या शेंगासाठी शेंगाचं बी होतं का? हा हा, त्याचं बी होतं ना मग. हा हा. आणि हे असंच हरभऱ्याला दिलंय, म्हणलं होतं हरभऱ्याला आज सोडावं. हरभऱ्याला सोडायचं ना मग. पण आता आज आपल्याला तिकडे सोडावं लागेल ना पाणी. हा हा, आज इरीत सोडून आपलं उंदेच्याला ज्वारीला आणि गव्हाला देऊन देऊ, आहे का नाही. हा उद्या ज्वारीला गावाला देऊन जवळ आहे ना. फुलं बघा किती छान छान आलेत. हा, फुलं आलीत मस्त, आहे का नाही. ह्याला पाणी थोडस सोडावं लागेल ना. ह्याला पण पाणी सोड ना मग. तुला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा पाणी सोड. मस्त आले हे, मस्त आले. मस्त जवस आले. जवसला फुलं बी इतके भारी दिसतात ना. आणि इकडे हरभरा बघा, हरभऱ्याला गाठी आलीत. आता हरभरा पण खायला यायला लागलाय. गाठी मस्त आलेत. तर पाणी ना भरपूर गाठी आले. कच्चे आहेत अजून ना, पकले नाहीत. हा पाणी पाहिजे त्याला. हा, चला तर अजून वांगे बघू आता. दीपाली आज सगळं दाखवते काय काम करते काय नाही. आता झालंय पण काम म्हणजे काय झालंय, पाणी देणं भरणंच जास्त राहिलं आहे का नाही आता. फक्त आता आपल्याला जास्त भरणंच राहिले. हा, मला आज वाटलं होतं पूर्ण कोथिंबीर उपटावा. इकडे दिलंय पाणी, तिकडे दिलंय हरभऱ्याला पूर्ण. हरभऱ्याला सगळं पाणी दिलंय पाठीमाग. फक्त ज्वारी राहिली म्हणायची. ही ज्वारी, वरची ज्वारी थोडंफार, आणि गहू राहिला पाणी द्यायचं. आज आता ह्या मेथीला लागेल ना. कोणची कोथमीर? ही, हा ती पलीकडची कोथमीर राहिली ती काढायची का? ती राहिली. हा, हे का वाफायला पाणी द्यायचं राहिलं. ही नवीन मेथी का? खाली मोठाली मेथी आली आणि ही अजून बारीकच आहे का? नाही, बारीक नाही, धने आहेत हे. हे धने आहेत होय. अर्धे धने आहेत. हे अर्धे धने आणि शेवट थोडीशी मेथी आहे का? चला
अयो कोथमीरला ही झालं गड्या. पिवळी पडायला लागली म्हणून. हा इकडं हाय हिरवी बरं का, हा थोडीशी सावलीमुळे, पण इकडे सावलीमुळे पिवळी पडायला पडायला लागली. मग दिवस जास्त होते ना. ते जास्त दिवस आता मेथी संपली ना, आता बारकाली जावा मेथी आणि तवा. आता ही लावायचा आता. हा आता अशी मेथी झाली, आता ही कवा मेथी मोठी होईल ना तवा होईन खायला. भेंडी भरपूर आहे. ह्या वाफेत काय लावले ते पण लसूण ना. हा त्यात लसूण लावलाय. उगा लसूण. लसूण उगलाय हा हे काय छोटा 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 आहे पण अजून. हे असं बारकाला. हा दिसतोय. लावलाय हो लसूण. काय लसूण उगलाय ना. हा हे काय हे लांब लावून लांब लांब लावलाय ना. उगलाय काय उगतोय अजून. उगायला लागलाय. हा फक्त हे लावलाय. हा आता काल वांग्यांना त्यांना बी सोडले पाणी. सोडलंय ना. लय दादाची विराजची गाडी सकाळीच म्हणत होता घेऊन या. घेऊन ये म्हणते का गाडी. ती खोदलंय का वाफा. हा, हे खाली राहिलं. विराजनी रानात दुपारी काय करते, विराज ती येतात ना असे गाडी वगैरे घेऊन येतात ह्यात काय झालंय दुपारी. ही नाही ना काय दाताळ नाही हा त्याच्यामुळे थोडस ही कर ना, पाणी सोडायचं ह्याच्यावर आणि मग मऊ मऊ होईल. तेच करायला डेकुळ झालाय. हा देखो झालाय. हा डेखात भाजी कधी कशी टाक. बस चल बरं पटकन घ्या आवरून. सगळ्या वांगे आले तुझ्या. हा गाडी घेऊन सांग विराजची. घ्यावं लागेल. गाडी न्यायची घरी. तिकडं आनंदी पुन्हा यायला लागली वर. आनंदी लय रडती राहत नाही, लयच आवड आता लेख पोरांचं. वांगे मस्त. विराजला लावलंय शाळेत बालवडीत. आनंदी आली वर आता. वांगे किती दीपा, किती मोठे वांगे तो, किती मस्त वांगे आले ते, एकदम गवळे वांगे. हो का हे छान. इकडं बी बघा छान येत मस्त, लय भरपूर वांगे येत. नाही येत पण इकडं पण वांगे तो लय वांगे आले तर. वांग्याचं काय कमी नाही आता. तिकडे सगळे वांगेच लावलेले आहेत त्या साईडला बी आणि ह्या साईडला बी पूर्ण वांगे आहेत. टमाटे गिपोरीला. चला आता मला पण जायचंय आष्टीला. चिखल आहे सगळं, माती माती. घासाला पाणी दिलंय होय. हा सगळं ओलच आहे. जायचं यायचं कसं मी काट्यात. चला चल बरं घरी चल आता. घेतो चल चला चिखलच चल. वांगे किती 2-3 तर राहिले. वांगे घ्यायचे तुय. भाजायला आम्हाला भाजी काही नाही आता. वांगे घेती. हा पण मी घेतो आनंदीला. तू काय कर वांगी घे. हा आनंदी. म्हणजे अनुभव बोला. आनंदी आता ना जशी जशी मोठी व्हायला लागली ना तशी राहीनाच. नाही ना सांग. एवढी येड्यावून करते ना की लय. माझ्या बोलत फिरावा कुदळ माझ्या बोल फिरावा. फिरायला पाहिजे. तुला वाटतं मम्मी गेली की मी पण जावा. जावा. हा दे माझ्याकडे तू वांगी घे मग. हा तिला. काय होतंय ग तुला, काऊन रडती ग. तर आनंदीचं काय आहे, तिला वाटतं रोज आम्ही जसं फिरतो रानात येतो तसं मला पण रानात घेऊन जावा असं वाटतं तिला. मम्मी निघली की तिला वाटतं की आई निघली चला मी पण रानात यावा. आहे का नाही आनंदी. हा तर बघता बघता 9:30-10 वाजत आले असत्या. आमचा लय टाइम गेलाय आणि आज उशीर झाल्यामुळं माळ नाहीच होतं दीपालीला ऐकायला, ते पण नाही नेलं आज. तर आता आवरीत होतून जातो घरी आणि दीपाली दुकान बघन आणि मला बी बाहेर आष्टीला ड्युटीला जायचं अजून. आनंदी किती अडंग करती ग. ओ बोल बरं कशी बोलती, बोल ना. टुकू टुकू बोल बोल. मम्मी लावायची. मम्मी निघले का वांगे. मोठाले मोठालेच घे, बारकाला राहून दे मग उद्या पुन्हा तोडाव. सगळं आमचं किचन गार्डन जी. इथं वांगे, टमाटे, पालक, मिरची, त्याच्यानंतर हे सगळे वांगे. इकडल्या साईडला मग पलीकडे सगळा गहू आहे खायला, हे तर पाहिलंच असेल. आणि ह्या साईडला मस्तपैकी घास, लसूण, तिकडं हरभरा, मेथी सगळं. चला सगळं. विराजची गाडी पण घेऊन जायचं. आनंदी बस तू गाडीवर. बघा यांनी आनंदी कशी धरून चालली त्या गाडीवर. पुढे घेतली पडा ना लय आगाव. पुढे जेब खाती हो, भीती वाटती तिला. पुढे एक आडवा हात लावा. लावलाय का. तर चला बघा ही दादूची गाडी राहिली होती सकाळी, लय रडत होता पप्पा माझी गाडी आणा, पप्पा माझी गाडी आणा भरून. म्हणून आम्ही त्याची आता गाडी न्यायला आलोत. म्हणलं त्याची गाडी घेऊन जावा. तर चला त्याची गाडी घेतली घरी. तो आता येईन, आता लय खुश होईल. बघा मस्त आलाय गहू पण. एक झाड आलंय ही ह्याचं मोहरीचं. चला तर हळूच हळूच.
फुटला की होईना आता अजून 2 फुटाचे राहिले 2 फुटले तर चला फुटत येत चला आम्ही आलो लिमणीतून आता चाललो घरी ही गाडी तू हा पुढं बघा. दमानी तुम्हाला सांगतो कलमचं वेगळं आहे. ते पण आपल्याला सुद्धा काय येत नाही. कशा जर म्हातारी वारली आपल्या गावातली. कोण वारले काही वारली एक लांबच आहे आपल्या पण तरी पण नाही ना. हा 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 लांबून पाया पडल्या लांबून पाया पडल्या सांगा कारण आपल्याला सुद्धा काही ना. बरं काय म्हणती आज काय नाही टाइम भेटला. हा उद्याच्याला शेंगा ती काढू. मोठ्याने बोललं तर आवाज येत असतो आज मला काही टाइम नाही भेटला उद्याच्याला शेंगा काढू है ना. हा हा उद्या का काढी ना पण आता ऐक ना उद्या सकाळ लवकर उठायचं बघ तुझं आवर लवकर उठ. पोरांचं आवरावं लागतंय बालवडीमुळं रविवार असला ना बरं म्हणतं कारण की शाळेत सुट्टी असती पोरं पण येत नाही शाळेत आणि त्याच्यामुळं मग आवडतं रविवारचं नाही का तर आत्ताच शेंगा आल्या का? उद्याच्याला काढू आता. उद्या काढू लय शेंगा आल्या तितक्याच दिसतात असं. पण लवकर उरकलं तर ठीक आहे आज तर बुधवारी उद्या गुरुवारी उद्याच्याला एक पाण्याचा फवारावरती मारावरती मावा धुवून जाईल त्या कोपऱ्यात तिथं. बरं एक फवारा बी मारू आणि थोडं पाणी पण देऊ ह्याला 2-3 बकेटी तू टाक उलट मी पाण्याच्या आता टाके थोड्या झाड पण सुकायला लागले हा. बरं आता तुझं तुम्हाला उशीर झालाय. मी चाललो आता आष्टीला नाश्टीचा. आवरलंय माझं निघलोच मी आष्टीला हा निघा आता. तुझं माझं आवरलं. ठीक आहे बघ आता उद्याच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ द्या. आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच आहे. सगळ्यांना बाय बाय. आणि काही व्हिडिओ जर कुणाला आवडले तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अरे शेअर नको करू फक्त एवढंच बोल लाईक करा, हा सबस्क्राईब करा. हा लाईक आणि सबस्क्राईब एवढंच लय झालं लाईक आणि सबस्क्राईब करा. हा ज्यांना आवडत त्यांनी म्हणजे पुढचे व्हिडिओ बघता येतील बघता येतील. हा तर चला आमचं बाळ उडते. बाय बाय हा सगळ्यांना. हा बाय बाय. जप्त केलं ते. काय होतं? धर रे. अरे धर ना. ओय, ओय. राखे घेशील काय ना.